कळंबोली आणि रोडपाली परिसरातील पाणी प्रश्नावरून नागरिकांमध्ये अद्यापही नाराजी कायम आहे। पाणी टंचाईच्या समस्येबाबत हिंदू समाज काउन्सिल आणि कळंबोली रोडपालीतील रहिवाशांनी 10 ऑगस्ट रोजी सिडकोकडे निवेदन सादर केले होते। या निवेदनाची दखल घेत सिडकोच्या पाणीपुरवठा विभागाने अधिकृत पत्राद्वारे उत्तर दिले। कळंबोली विभागात पाणीपुरवठा कमी दाबाने आणि खंडित स्वरूपात होत होता, मात्र सध्या पाणीपुरवठा सुरळीत होत असून पुढील 2 दिवसांत तो पूर्ववत होणे अपेक्षित असल्याचे सिडकोने पत्रात नमूद केले। तसेच पुढील 3 दिवसांत कळंबोली विभागातील पाणीपुरवठ्यात सुधारणा करण्यात येईल असे आश्वासनही सिडकोकडून देण्यात आले आहे। मात्र सिडकोच्या उत्तरानुसार पाणीपुरवठा सुरळीत सुरू झाला असला तरी प्रत्यक्षात मिळणारे पाणी दूषित असल्याचा दावा कळंबोलीतील रहिवाशांकडून करण्यात येत आहे। त्यामुळे नागरिकांचा प्रश्न आता केवळ पाणी येते का एवढाच राहिलेला नसून पाणी येते पण ते पिण्यायोग्य आहे का हा देखील महत्त्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे। दरम्यान या संपूर्ण विषयावर पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी आज सायंकाळी हिंदू समाज काउन्सिल आणि समस्त रहिवाशांची बैठक आयोजित करण्यात आली आहे। या बैठकीमध्ये दूषित पाण्याच्या प्रश्नावर चर्चा करून पुढील भूमिका निश्चित केली जाणार आहे। तसेच सिडको विरोधात मोर्चा काढायचा की नाही आणि काढायचा असल्यास त्याची तारीख कोणती असणार याबाबत बैठकीनंतर निर्णय घेतला जाणार असल्याचे हिंदू समाज काउन्सिलच्या पदाधिकाऱ्यांनी पनवेल वार्ताशी बोलताना सांगितले। म्हणजेच सिडकोकडून 3 दिवसांत पाणीपुरवठ्यात सुधारणा करण्याचे आश्वासन मिळाले असले तरी दूषित पाण्याच्या तक्रारीमुळे नागरिकांचा संताप अद्याप शांत झालेला नाही। आता आजच्या बैठकीत नागरिक काय निर्णय घेतात, मोर्चाची तारीख निश्चित होते का आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कळंबोलीकरांना फक्त पाणी मिळणार आहे की स्वच्छ आणि पिण्यायोग्य पाणीही मिळणार याकडे संपूर्ण कळंबोली रोडपाली परिसराचे लक्ष लागले आहे। पनवेल वार्ता, जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणारा आवाज। आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता। दूरध्वनी क्रमांक 8652414343।